आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकम ठाणे येथे केंद्र सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण व आत्मा मालिक खेलो इंडिया हॉलीबॉल अकॅडमीच्या वतीनं दिनांक 1 ते 3 ऑगस्ट 2024 पर्यंत हॉलीबॉल, फुटबॉल, ॲथलेटिक्स या खेळांच्या खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येते। भारतीय खेळ प्राधिकरण साई ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचं व प्रशिक्षण देण्याचं काम करते। भारतीय खेळ प्राधिकरण साई आणि आत्मा मालिक खेलो इंडिया हॉलीबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन कीर्ती या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या वयोगटामध्ये निवड चाचणीचं आयोजन आत्मा मालिकमध्ये करण्यात आलं आहे। या निवड चाचणीसाठी 18 वर्षाखालील भारतीय हॉलीबॉल संघाच्या शिबिरातील खेळाडू केतन पुणे हा उपस्थित होता। सदर निवड चाचणी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रातील 1500 खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे। सदर निवड चाचणी 9 ते 18 या वयोगटात घेण्यात येत असून आपणास कळवण्यास आनंद होतोय की आत्मा मालिक हॉलीबॉल अकॅडमी ही स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया साईची मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र आहे। तर आपल्या राज्यातील खेळाडूंना वाव देण्यासाठी ही अकॅडमी अशी स्तुत्य उपक्रमांचं आयोजन नेहमीच करत आहे। निवड चाचणीमध्ये खो खो, कबड्डी, कुस्ती, हॉकी या 4 खेळांचा समावेश करण्यात आला। ही निवड चाचणी 4 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये होणार असून सदर निवड चाचणीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असं आवाहन खेळाडूंना करण्यात आलं आहे। तर या निवड चाचणीसाठी यंग प्रोफेशनल स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया रिजनल सेंटर मुंबईच्या प्रियंका विनोद आली मॅडम, क्रीडा तथा वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, संकुलाचे शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, आत्मा मालिक हॉलीबॉल अकॅडमीचे प्रमुख त्रिपाठी सर आणि आत्मा मालिकचे इतर क्रीडा शिक्षक कष्ट घेत आहेत। तर या निवड चाचणीसाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, आदरणीय संत शिवानीमाई अर्थात सूर्यवंशी मॅडम यांनी देखील या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाणे।